ब्रेकनंतर स्वागत. बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. कुर्ला रेल्वे स्थानकावरील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कल्याणमधील महिला जखमी झाली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. या महिलेनं ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी 13 तासांपासून पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून न्यायाची मागणी लावून धरली. एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर पोलिसांकडून महिलेची तक्रार दाखल करण्यात आली. 15 तासांनंतर इंदू पगारे यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. इंदू पगारे या कल्याणमधील आंबिवली परिसरात राहतात आणि कुर्ल्यामध्ये केअर टेकर म्हणून काम करतात. 26 जूनला त्या कुर्ला रेल्वे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर उतरल्या. तिथं सुरू असलेल्या फरशी बसवण्याच्या ठिकाणी खड्ड्यात पाय मोरगळून त्या पडल्या. त्यामध्ये त्यांचा डावा हात मोडला. आरपीएफ कडून त्यांना भाबार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर केईएम मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून हातात रॉड टाकण्यात आला. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. ट्रेन उतरल्या होत्या 7:45 दरम्यान आणि प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून चालत जात असताना तिथे फरशी काढला होता आणि तिथे फरशी काढायला लाकडाचं काम चालू होतं. त्या ठिकाणी त्यांचा पाय मुरगळून ते खाली पडल्या आणि त्यांना हाताला दुखापत झाली होती. त्यावेळेला पोलिसांनी त्यांना मदत करून हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचा त्यावेळेस जबाब घेतला होता. त्यावेळेस त्यांनी आमची काही तक्रार नाही, संशय नाही असं त्यांनी जबाब दिला होता. त्यानंतर त्या काल रोजी कंप्लेंट द्यायला त्यांच्या ओळखीचे पदाधिकारी त्यांच्यासोबत आले होते. ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांना सांगण्यात आलं होतं परंतु ते ऐकत नव्हत्या आणि व्यापार दिल्याशिवाय आम्ही इथनं जाणारच नाही असं म्हणून ते थांबून राहिल्या होत्या. आता मी वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्याविरुद्ध त्यांची जी काही तक्रार आहे ती तक्रार आम्ही दाखल करून घेतो. तर राज्यामध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत 10